भाजपचे माजी आमदार आणि भाजपचे भटके विमुक्त आघाडीचे प्रदेश संयोजक नरेंद्र पवार आज आपल्या सोबत आहेत। त्यांची राजकीय कारकीर्द, त्यांनी केलेली विकास कामं आणि एकूणच सध्या येऊ घातलेल्या निवडणुका या अनुषंगाने भाजपची सुरू असलेली तयारी या साऱ्यांबाबत आज आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। नमस्कार, MHAM-TV मध्ये मी जान्हवी मुरे आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। सर, तुमचंही MHAM-TV मध्ये स्वागत आहे। सर, तुम्ही कसं विद्यार्थी दशेपासून राजकारणात आलात की कसं काय? विद्यार्थी दशेमध्ये राजकारणात जाईल असं काय माझं स्वप्न नव्हतं किंवा मला स्वप्नातही वाटलं नव्हतं की मी राजकारणामध्ये जाईल म्हणून। मी लहानपणापासून संघाचा स्वयंसेवक। मी आता 5वीत असताना लहानपणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नमस्कार मंडळ येथे प्रताप सायम शाखा म्हणून शाखा लागते त्या शाखेमध्ये जायचो। तिथपासून मला सामाजिक कार्याची आवड निर्माण झाली आणि 10वीची परीक्षाच्या अगोदर संघातर्फे एक व्याख्यानमाला होती 10वीच्या विद्यार्थ्यांकरता, ती मी अटेंड केली आणि त्यानंतर मला मग अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून अरुण देशपांडे यांनी कॉन्टॅक्ट केला आणि त्यांनी मला या व्याख्यानमालेमधून जे विद्यार्थी परिषदेची शिबिर व्हायची कल्याणमध्ये, म्हणजे श्रमणाव शिबिर असेल, विरंगुळा केंद्र म्हणून एक उपक्रम चालायचा, तो कार्यक्रम असेल, पावसाळी सहल असेल, आणि मग ते करता करता एक अभ्यास वर्गामध्ये मला बोलवलं गेलं आणि त्या अभ्यास वर्गामध्ये माझ्याकडे मी ज्या अग्रवाडला राहायचो त्या अग्रवाड विभागाची माझ्याकडे विद्यार्थी परिषदेची जबाबदारी पहिल्यांदा आली आणि ती सुरुवात माझी झाली। आणि त्यानंतर मग मी कल्याणचा सहमंत्री झालो, नंतर कल्याण शहर मंत्री अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा झालो, नंतर जिल्ह्याची माझ्याकडे जबाबदारी आली। मी इंजिनिअरिंग करत असताना विद्यार्थी परिषदेत जास्त सक्रिय झालो। विविध जबाबदाऱ्या, तंत्र शिक्षण विद्यार्थी परिषद, डिफेक्स अशा विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून परिषदेची आंदोलनं, अधिवेशनं, काश्मीरचं आंदोलन, अशा विविध आंदोलनांमध्ये, फीवाढीचं आंदोलन सहभागी झालो। आणि मग माझं सिव्हिल इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण झाल्यावरती माझी स्वतःची इच्छा होती की मी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं पूर्णकालिक काम करावं। संघामध्ये जसं प्रचारक ही पद्धत आहे तशी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमध्ये फुल टायमर आपल्याला सांगेल त्या ठिकाणी काम करायचं। मग मी सुरुवातीला दादरमध्ये होतो, नंतर नाशिक जिल्ह्यामध्ये होतो आणि नाशिकमध्येच असताना माझ्याकडे वनवासी भागाचं देखील 1 वर्ष काम होतं प्रदेशाचं, आणि त्यानंतर मी प्रदेश सहमंत्री झालो आणि नंतर महाराष्ट्र प्रदेश मंत्री झालो। ज्याला विद्यार्थी परिषद सुवर्ण महोत्सव होता त्यावेळेला मी महाराष्ट्राचा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा प्रांत मंत्री होतो। हा विद्यार्थी परिषदेमधला माझा प्रवास खरं पूर्ण वेळ काम थांबावंच नाही अशी माझी खरं मानसिकता होती, पण वडिलांना पॅरालिसिस झाला, वडील आजारी पडले, घरावरती थोडीशी अडचण निर्माण झाली म्हणून मी थांबलो आणि मग घरी आल्यावरती सिव्हिल इंजिनिअरिंगचं माझं मी रजिस्ट्रेशन केलं आणि कॉन्ट्रॅक्टर म्हणून कामाला सुरुवात केली। माझ्यासोबत माझे शिवाजी आव्हाड सारखे मित्र होते की त्यांनी स्वतःचं काम मला दिलं। माझं रजिस्ट्रेशन काढण्याकरता त्याला 1500 रुपये देखील माझ्याकडे नव्हते, ते 1500 रुपये देखील शिवाजी आव्हाड सारखे माझे एक अत्यंत जवळचे मित्र, खरं त्यांना मी गुरु पण म्हणतो, की त्यांनी मला त्यावेळेला 1500 रजिस्ट्रेशन काढून दिलं। नुसतं रजिस्ट्रेशन नाही, मला त्यांनी कामं पण दिली। बाकी अनेक नेते होते पण त्यांनी कोणी काय नुसतं बोलीवचन केले पण कोणी मदत नाही केली, सहकार्य नाही केलं। अनेक आमदार होते, महापौर होते, नगरसेवक होते, पण कोणी मदत नाही केली। पण शिवाजी आव्हाड सारखा एक चांगला तरुण तडफदार कार्यकर्ता त्यांनी मला मदत केली। त्यातनं मी माझ्या व्यवसायाला सुरुवात केली। व्यवसाय करता करता मग माझ्याकडे पक्षाची जबाबदारी आली। त्यात दिनेश तावडे आमचे नेता होते, डॉक्टर चंद्रशेखर तांबडे होते, यांनी मला पक्षाचं काम करायला सुरुवात करायला सांगितली आणि मग एका वॉर्डची माझ्याकडे जबाबदारी आली। मी ज्या भागात राहत होतो त्या वॉर्डची मला अध्यक्ष म्हणून काम देण्यात आलं। नंतर मग भाजपनं वेगळ्या जबाबदाऱ्या, मग कल्याण शहराचा मी सचिव झालो। डॉक्टर तांबडे शहराचे अध्यक्ष असताना मी सचिव झालो, पण त्याला सरचिटणीस म्हणून चंद्रशेखर तांबडेंबरोबर म्हणजे त्र्यंबक चव्हाण, TB चव्हाण भाजपचे सिनियर मोस्ट कार्यकर्ते ते सरचिटणीस होते, ते मला घेऊन प्रत्येक वॉर्डमध्ये फिरायचे। त्यांनी मला कशा बैठका, कशा कार्यकर्त्यांचे प्रश्न सॉल्व्ह करायचे, कशी संघटना वाटली पाहिजे याकरता मला त्यांनी खूप चांगले प्रॅक्टिकली धडे दिले आणि त्याचा उपयोग मला असा झाला, मी डायरेक्ट सचिवावरनं शहराचा अध्यक्ष झालो। त्यावेळेला शहराच्या अध्यक्षाची थोडी कॉम्पिटिशन होती, थोडासा संघर्ष पण झाला त्यावेळेला, पण मला अध्यक्ष त्याला जे जिल्ह्याचे अध्यक्ष KR जाधव साहेब यांनी, तेव्हाचे नेते आदरणीय जगन्नाथ पडे साहेब यांनी मला शहराध्यक्षाची जबाबदारी दिली आणि त्यानंतर मग लगेच
शहराध्यक्ष असताना आंदोलन होती, सत्ता नव्हती, आम्ही विरोधात होतो. त्यामुळे सत्तेच्या विरोधामध्ये आंदोलन करणं ही खूप आंदोलन मी शहराध्यक्ष असताना केली. प्रामुख्याने भाववाढी असेल, पेट्रोल दरवाढ असेल, वीज दरवाढ असेल, MSCB वरती मोर्चा, रस्ता रोको आंदोलन, MSCBच्या कार्याची तोडफोड, त्याची तर केस वगैरे अजूनही चालू आहे. आजही मला कोर्टामध्ये ती MSCBची जी मी आंदोलन केलं होतं त्याची केसची तारखेला आजही मला झाला, अजूनही ती केस माझी नील झालेली नाहीये. माझ्या सोबत त्याला शिवसेनेचे नेता, आताही शिवसेनेत उभाटा सेनेमध्ये आहेत, रवींद्रजी कपोते साहेब, ते यांना आणि मला दर तारखेला आवर्जून जावं लागतं. असा प्रवास माझा शहर अध्यक्षावरून नंतर मग मी जिल्ह्याचा सरचिटणीस झालो. त्याला KR जाधव साहेब जिल्हा अध्यक्ष होते, ते मी सरचिटणीस झालो. मीनवेल मी शहर अध्यक्ष असतानाच नगरसेवकची इलेक्शन झाली आणि आगारोडचा पट्टा आमच्या पारनाका विभागात जोडला गेला. खरं मी सिव्हिल इंजिनिअरिंग झाल्यानंतर 7 वर्ष पूर्ण वेळ काम केलं. माझ्या वडिलांची तब्येत बरी नव्हती, त्यांना पॅरालिसिस झाला, म्हणून मग मला घरी यावं लागलं. घरची जबाबदारी पूर्ण माझ्यावरती, माझ्या मोठ्या बंधूंवरती होती. त्यामुळे मी पूर्ण वेळ काम थांबून घरी आल्यावरती मी माझं सिव्हिल इंजिनिअरिंग माझं रजिस्ट्रेशन होतं, पण त्यावेळेला माझ्याकडे PWDचं रजिस्ट्रेशन करण्याकरता 1500 रुपये सुद्धा नव्हते. पण माझे मित्र शिवाजी आव्हाड साहेब त्यांनी मला ते 1500 रुपये देऊन रजिस्ट्रेशन माझं स्वतः त्यांनी करून दिलं. एवढंच नाही तर त्यांनी मला पहिलं कॉन्ट्रॅक्ट पण दिलं. वॉटर सप्लायची कामं होती त्यांच्याकडे, मुरबाडची, शहापूरची, तर ती कामं मला त्यांनी दिली. आणि मग ते त्या निमित्ताने शिवाजी आव्हाडांच्या कॉन्टॅक्टमध्ये आलो. त्यांची इच्छा होती की मी राजकारणात यावं. आणि मग मी तसं तर विद्यार्थी परिषदेचं काम करताना, संघाचं काम करताना कधी कधी 8 दिनची सभा आहे तर ते आम्ही ऐकायला जातो. एक दिवस बाळासाहेब ठाकरेंच्या मी 6 सभा एका दिवशी अटेंड केल्या होत्या. प्रमोद महाजनांच्या सभा अटेंड केल्या होत्या. रामभाऊ कापसेंचा प्रचार रिक्षेमध्ये मी स्वतः माईक घेऊन अनाउन्समेंट करून रामभाऊ कापसेंचा मतदाराला प्रचार केला होता. त्या निवडणुकीमध्ये कधी कधी पथनाट्य देखील अभाविप म्हणून किंवा एक युवक म्हणून पथनाट्य देखील आम्ही केली होती. म्हणजे अशा प्रकारे राजकारणाचं काम करण्याची संधी मला त्यावेळी मिळाली आणि मला आवड पण निर्माण झाली होती थोडीशी. आणि मग पूर्ण थांबल्यावरती शिवाजी आव्हाड, डॉक्टर चंद्रशेखर तांबडे, दिनेश तावडे यांनी मला आवाहन केलं, तर मग मी पक्षाचं सक्रिय काम सुरू केलं. पहिल्यांदा वाडाचं काम केलं, नंतर मला डॉक्टर तांबडेंनी त्यांच्या टीममध्ये सचिव केलं. त्याच वेळेला आमचे सरचिटणीस TV चव्हाण होते. खूप मेहनत करायचे, मला खूप शिकवायचे, लोकांशी संपर्क कसा करायचा, लोकांच्या अडीअडचणी प्रश्न काय ते समजून घ्यायचे, संघटना वाढी करता आपण आपला वेळ कसा दिला पाहिजे, काय केलं पाहिजे, काय नाही. तेव्हा तर माझ्याकडे कार पण नव्हती. आम्ही मोटरसायकलवरती, त्याच्या आधी सायकलवरती फिरायचो, मोटरसायकलवरती फिरायचो. आणि त्यातनं मग मी डायरेक्ट मला मंडलाध्यक्ष करण्याची जबाबदारी. मी कल्याण शहराचा अध्यक्ष झालो. थोडा संघर्ष झाला, पण मला जगन्नाथ पटेल, KR जाधव साहेब, पद्माकर कुलकर्णी यांनी शहराचा अध्यक्षची जबाबदारी दिली. आणि शहराचा अध्यक्ष आल्यावरती खूप आंदोलनं केली. खूप MSCBचं आंदोलन असेल, भाववाढीचं असेल, पेट्रोल दरवाढीचं असेल, अशा अनेक आंदोलनांमध्ये मी सहभागी झालो. जेलमध्ये जावं लागलं, अनेक केसेस देखील झाल्या. एक MSCBचं आंदोलन केलं होतं, तोडफोड झाली होती MSCBच्या कार्याची, तर त्याची केस माझी आजही चालू आहे. त्या आंदोलनाला जवळजवळ आज 25-26 वर्ष झाले असेल, पण आजही ती तारीख माझी चालू आहे. अजून ती केस नील झाली नाही. शिवसेना नेते रवींद्र कपोते साहेबांनी माझ्यावरती ती केस आहे. त्याला युती होती, युतीमध्ये आंदोलन केली होती आणि ती केस आजही आम्ही ती तारखेला आम्हाला जावं लागतं. असं संघर्षमय आंदोलनात्मक शहराध्यक्ष मी म्हणून काम करत असताना त्याच वेळेला नगरपालिकेची इलेक्शन आली, महानगरपालिकेची. आणि पारनाका विभागातून तो वॉर्ड रिझर्व्ह झाला, OBC झाला. तर मी भटकी विमुक्तांचा असल्यामुळे आम्ही ती इलेक्शनमध्ये OBC मध्ये मोडला जातो. मग मला पक्षाने मला समोर येऊन तिकीट दिलं. मी शहराध्यक्ष होतो, खरं तर मला एवढा अनुभव पण नव्हता, पण मला पक्षाने तिकीट दिलं आणि मग मी निवडणुकीला सामोरं गेलो. तो खरं तर वॉर्ड खूप चांगल्या प्रकारे काँग्रेसच्या नगरसेवक अलकाताई आवळसकर यांनी बांधलेला वॉर्ड. काँग्रेसच्या इथून त्यांनी त्यांचा जनसंपर्क पण खूप चांगला होता आणि त्या ठिकाणी निवडून येणं सोपं काम नव्हतं. पण तिथे मी मेहनत केली. माझा संपर्क शहराध्यक्ष म्हणून होतात आणि त्या भागात असलेले जे भारतीय जनता पार्टीवरती प्रेम करणारे लोक आहेत, संघाची लोक होती, बँकेचे संचालक होते, छत्रपती शिक्षण मंडळातले काही पदाधिकारी राहणार तिथे होते, तर त्यांनी माझ्याकरता खूप प्रयत्न केले. त्यांना बहुतेक माहिती असेल की याच्यामध्ये काहीतरी स्पार्क आहेत, याचा काहीतरी पुढे जाऊन उपयोग होऊ शकतो, म्हणून सगळ्यांनी मला मदत केली आणि मला नगरसेवक म्हणून निवडून आणलं त्यावेळेला. आणि नगरसेवक निवडल्यावरती मी स्टँडिंग कमिटी सदस्य होतो. 2-2.5 वर्षानंतर मी उपमहापौर पण झालो.
खरं तर उपमहापौर मला वाटलंच नाही मी उपमहापौर होईल, पण त्यावेळेला विनोद तावडे, खडसे साहेब, मुंडे साहेब यांनी नरेंद्र पवार तरुण आहे, त्याला जबाबदारी तुम्ही द्या, आणि मग उपमहापौरची जबाबदारी माझ्याकडे त्यावेळेला आली होती. त्यांनी राजकारणात जरी एंट्री घेतली असली तरी समाजकारण हे त्यांच्यासाठी खूप महत्वाचं आहे. पक्षाने कोणतंही पद दिलेलं नसताना आजही ते, किंवा पद नसतानाही त्यांनी खूप चांगल्या प्रकारची इथे कामं केलेली आहेत, लोकांच्या समस्या सोडवलेल्या आहेत. तर त्यांनी यापूर्वी नगरसेवक, उपमहापौर, आमदार अशी विविध पदं त्यांनी भूषवलेली आहेत. सर, या काळात तुम्ही कोणकोणती कामं केलेली आहेत? मी खरं उपमहापौर असतानाची कामं 2 मिनिटं मी आधी सांगतो. त्याला मी एक अभियान राबवलं, घर तेथे रांगोळी. दिवाळीच्या पार्श्वभूमीवरती मी रांगोळीची स्पर्धा घेतली, आणि त्या स्पर्धेचा हेतू काय होता, तर लोकांच्या समोर जाणं आणि त्यांच्या समस्या काय आहेत. महानगरपालिका क्षेत्रातल्या समस्या लोकांच्या छोट्या असतात. आमची गटर वाहते, हा स्ट्रीट लाईट बंद आहे, हे बोरवेल बंद झालेलं आहे, हे गटरचं झाकण नाही आहे, कचरा उचलला जात नाही, छोटे छोटे विषय असतात. तर मी त्या रांगोळीच्या स्पर्धेच्या निमित्ताने मी ते लोकांच्या समस्या समजून घेतल्या, आणि जवळजवळ त्यावेळेला 24,000 समस्या माझ्याकडे आल्या होत्या. 30,000 नागरिकांनी सहभाग नोंदवला होता. मी फक्त कल्याण नाही, कल्याण, डोंबिवली पूर्व पश्चिम, टिटवाळा, मांडा अशा सगळ्या वॉर्डांमध्ये ही स्पर्धा करण्यात झाली होती, आणि सर्व पक्षाच्या नगरसेवकांनी प्रतिसाद पण दिला होता. आणि या निमित्तानं मी अनेक वॉर्डांमध्ये गेलो, प्रश्न समजून घेतला, समस्या समजून घेतल्या, आणि छोटे छोटे विषय होते. यातले बरेचसे प्रश्न असेच मार्गी लागले, बरेचसे प्रश्न सॉल्व्ह झाले. मी वृक्षारोपणाचा संकल्प केला होता. मी ठरवलं की मी उपमहापौर असताना 1,00,000 झाडं लावेल, आणि मी प्रयत्न केला, पण मी 50,000 झाडं लावू शकलो. 1 वर्ष माझा कालावधी बाकी होता, तर 1,00,000चा संकल्प केला, मी 50,000 झाडं लावली. मी प्रत्यक्ष शाळेतल्या विद्यार्थ्यांच्या मार्फत, मुलांच्या मार्फत ती लावली. नंतर मी मॅरेथॉन घेतली होती. मी त्या मॅरेथॉनमध्ये अजूनपर्यंत कोणी मोडला नाही. मी उपमहापौर असताना मी आतंकवाद विरोधी दौड अशा प्रकारची एक मिनी मॅरेथॉन घेतली होती, आणि खूप चांगला प्रतिसाद त्या मॅरेथॉनला मिळाला होता. आणि त्याला विनोद तावडे, नंतर प्रकाश परांजपे, नंतर एकनाथजी शिंदे साहेब हे स्वतः सकाळी लवकर त्या मॅरेथॉनला उपस्थित होते, आणि त्यांनी देखील त्याला माझा त्या मॅरेथॉनचं कौतुक केलं होतं. तुम्ही आमदार असताना नेमके कोणते प्रश्न मार्गी लावले, आणि त्यासाठी किती निधी मंजूर करून आला होता? मी आमदार असताना तर मला वाटतं रेकॉर्ड ब्रेक निधी मला देवेंद्रजींनी दिला. आतापर्यंतचा रेकॉर्ड आमदारांचा बहुतेक मी मोडला असेल. फक्त कल्याणचा नाही, थोडी जर अतिशयोक्ती वाटेल, पण कल्याण पूर्व असून दे, डोंबिवली असून दे, कल्याण ग्रामीण असून दे, यांच्या तुलनेत सगळ्यात जास्त निधी मी आणू शकलो. त्याच्या मागचं कारण होतं की मी उपमहापौर असताना किंवा त्याच्या आधी स्टँडिंग कमिटीमध्ये असताना मला बजेट कळायचं. बजेट कोणत्या ठिकाणी कुठली कामं आपण आणू शकतो, कुठला विषय मांडला तर कुठल्या विषयाकरता आपल्याला निधी मिळू शकतो, याचा थोडासा मी अभ्यास केला होता. त्याच्यामुळे हाऊसमध्ये मी जे विषय हाताळले, जे विषयांवरती बोललो, त्या विषयाच्या अनुषंगाने मला निधी मिळाला. प्रामुख्याने डम्पिंग ग्राउंड करता एक विशेष निधी मला त्याला देवेंद्रजींनी, मी हाऊसमध्ये डम्पिंग ग्राउंड विषयी भाषण केलं. डम्पिंग ग्राउंडची जी भली मोठी समस्या कल्याण डोंबिवलीतली आहे, तर त्या समस्यावरती भाषण केलं, आणि मी मागणी केली. त्या मागणीनुसार मला निधीची तरतूद त्या बजेटमध्ये झाली होती. विशेष निधी म्हणून मला भरपूर निधी मिळाला. त्यातनं मी प्रामुख्याने गार्डन केल्या. रोजालीच्या बाजूला जी साई उद्यान आहे, आदरवाडी जेलच्या समोरची तीर्थरूप नानासाहेब धर्माधिकारी उद्यान आहे, गांधारीला जाताना जी गार्डन आहे आमच्या पंकजाताईंच्या हस्ते तिचं भूमिपूजन झालं होतं, आणि ती कारभारी नावाने तिचं कारभारींच्या नावाने दिलेलं आहे, कारभारी उद्यान आहे. अशा अनेक उद्यानं, अनेक चौक, म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोसांचा जो चौक आहे, तर तिथे नेताजींचा पुतळा असाच कुठेतरी कोपऱ्यात पडला, अडगळीत पडला का दिसत होता. तो तुम्ही आता गेला तरी बघा की किती छान ते तुम्हाला बघायला मिळेल. टिळकांचा पुतळा असेल, त्याचं सुशोभीकरण असेल, कल्याणमध्ये जेवढे चौक आहेत टिटवाळापर्यंत सगळ्याच्या सगळ्या चौकांची सुशोभीकरण, म्हणजे खडकपाड्यातला जो सिंहाचा जो मोठा एक तुम्हाला पुतळा स्टॅच्यू दिसेल, तो तिथपासून तर अगदी टिटवाळापर्यंत प्रत्येक चौक हे सुशोभित करण्यात मला यश मिळालं. अनेक रस्ते काँक्रिटीकरण झाले. नांदगाव माझ्याकडे एकच ग्रामपंचायत, एकच, आणि ती मी दत्तक घेतली होती, आणि त्या गावामध्ये एकच रस्ता केला की तो 16 कोटीचा कॉन्क्रीट रोड पूर्ण नांदगावापासून टिटवाळापर्यंत तो रोड झाला. मी आतापर्यंत कोणीच त्या रस्त्याने बघितलं नाही. जाताना असं वाटायचं कुठल्या गावात आपण आलोत की काय. अशा ठिकाणी मी अनेक कामं त्या ठिकाणी केली. गणेश घाट बांधले,
नंतर काँक्रीटचे रोड केले, उद्यानं विकसित केली, मैदानं विकसित केली, मैदानांकरता निधी आणला, अनेक शाळांकरता निधी, प्रयोगशाळेकरता निधी असेल, शाळेच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून वॉल कंपाऊंड करता निधी मिळत होता, तो निधी आणला. विनोद तडकरे शिक्षण मंत्री होते, त्याच्यावर आणि क्रीडा मंत्री पण होते, त्यामुळे आणि मायनॉरिटीचे पण मंत्री होते. तर हे सगळे निधी मला त्यांच्या मार्फत मिळाले, पंकजाताईंच्या मार्फत मिळाले, देवेंद्रजींच्या मार्फत मिळाले, विनोद तडकरेंच्या मार्फत मिळाले. म्हणजे जे ज्या हेडखाली निधी मिळू शकतो तो सगळ्यात जास्त निधी मी माझ्या कल्याण पश्चिम करता आणत. आजही बघा, आजही अनेक ठिकाणी भुईवाड्यामध्ये, रोहिदासवाड्यामध्ये, नंतर छायाताई वाघमारेंच्या वॉर्डमध्ये जी समाज मंदिर झाली किंवा विशेष मंदिरं जी उभारली गेली, तो सगळा निधी मी मंजूर केलेला निधी आहे. अनेक अजूनही माझे कामं चालू, आजही 2-3 उद्घाटनं आजही बाकी आहेत. शहरामध्ये आम्ही गार्डन केले ज्येष्ठ नागरिक करता, ती आता उद्घाटनाच्या प्रत्यक्षमध्ये आहे. टिटवाळामध्ये स्वामी विवेकानंदांचा पुतळा आम्ही तिथे म्युझियम खूप छान शक्तिवान भैरवपेक्षाच्या माध्यमात आम्ही केलेलं आहे, त्याचं उद्घाटन लोकार्पण अजून बाकी. म्हणजे आजही अनेक प्रकारचा निधीची कामं आजही चालू आहेत. म्हणजे इतका निधी मला आला होता की तो 5 वर्ष पुरलाच नाही, आणखीन 4 वर्ष देखील झाले तरी देखील कामं माझी त्या पाण्यातली आजही चालू आहे. आपण पाहिलं जसं रांगोळी स्पर्धा आयोजित करून त्या माध्यमातून त्यांनी त्या प्रभागातल्या समस्या तिथल्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि एक तक्रारीचा त्या प्रभागातल्या समस्यांचा पाऊसच पडला आणि त्यांच्या जवळजवळ 24,000 तक्रारी समस्या तिथे आल्या आणि सर्वात जास्त निधी त्यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये मिळवण्याचा प्रयत्न केला. त्यांचा कार्यकाळ संपला तरी देखील निधी अजून असल्यामुळे त्यांची कामं आज सुद्धा अविरतपणे चालू आहे. सर, ज्या पक्षाने तुम्हाला इतका निधी उपलब्ध करून दिला त्याच पक्षाने तुमचं एक तिकीटही कापलं होतं, तरी सुद्धा आज तुम्ही पक्षात काम करताय आणि ही जागा पुन्हा भाजपला मिळणार का? पक्षाने मला नगरसेवक केलं, उपमहापौर केलं, मला आमदार केलं, ते पक्षाच्या अनंत माझ्यावरती उपकार आहे. पक्षाची अडचण होती म्हणून पक्षाने माझं तिकीट त्याला कापलं. मी कापलं असं म्हणणार नाही, मित्रपक्षाला ही सीट सोडावी लागली, त्यामुळे मी माझ्या पक्षावरती बिलकुल नाराज नाही. पक्षाने मला खूप दिलेलं आहे, त्यामुळे मला पक्षाला रिटर्न देणं ही माझी स्वतःची जबाबदारी आहे. मी ज्याला विधानसभेची निवडणूक लढवली किंवा मी नगरसेवकचं मला तिकीट मिळालं तेव्हा मला बिलकुल वाटलं नाही, तेव्हा बाकी पण लोक इच्छुक होते नगरसेवक करता, पण तिकीट मला मिळालं. विधानसभेला देखील अनेक लोक इतर पक्षातले आणि भाजपमधले इच्छुक होते ना, पण त्यांना तिकीट मिळालं, मला तिकीट पक्षाने दिलं. त्याच्यामुळे पक्षाने माझ्यावरती कुठल्या प्रकारचा अन्याय केला नाही अशी माझी भावना नाहीच. पक्षाने मला माझ्या अपेक्षेपेक्षा मला खूप जास्त दिलेलं आहे, त्यामुळे मी परतफेडच केलेली आहे. करण्याचा प्रयत्न आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत मी निश्चितपणे करेल. कारण मगाशी सांगताना एक मला आवर्जून आपल्याला सांगायचं वाटतंय, मी आमदार असताना मराठवाड्यामध्ये 551 मुलींची लग्न लावली. म्हणजे शेतकरी तिकडचा जो अडचणीमध्ये होता, अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली होती, त्यांच्या घरामध्ये एक सुखाचा आनंदाचा क्षण व्हावा अशी एक छोटीशी अपेक्षा देवेंद्र फडणवीस साहेबांची आणि दाऊसाहेब दानवेंची होती. आणि त्यांनी मला सांगितलं की नरेंद्र, तू 100 लग्न किमान मराठवाड्यामध्ये लाव. मी त्याला विडावसर मी 100 नाही 501 लग्न लावून दाखवेल. खरं त्याला सगळे हसले, अरे 100 लग्न तुला जमतो, 500 जमतो, 100 पण तुला जमणार नाही, पण ठीक आहे तू प्रयत्न करतो तू कर. आणि मी प्रयत्न केला, 551 लग्न लागली. आणि सर्वधर्मीय, मुस्लिम समाज, ख्रिश्चन समाज, दलित समाज आणि हिंदू समाज या 4 विविध पद्धतीने त्यांच्या रीतिरिवाजाप्रमाणे तो लग्न सोहळा झाला. आणि अत्यंत न भूतो न भविष्यात अशा प्रकारचा तो लग्न सोहळा झाला. फडणवीस साहेब स्वतः आणि मंत्रिमंडळातले जवळजवळ डझनच्या वरती मंत्री हे पूर्ण वेळ, मी मला आधी म्हणाले की नाही आम्ही 10 मिनिटं थांबू आणि जाऊ, पण आलेला प्रत्येक मंत्री मुख्यमंत्र्यांसकट पूर्ण वेळ कार्य स्टार्ट टू एंड पर्यंत थांबले आणि त्यांनी त्या 551 जोडकांना आशीर्वाद देखील दिला. तसंच दुसरं एक अभियान आम्हाला सांगितलेलं पक्षाने देवेंद्रजींनी की ज्या मराठवाड्यामध्ये विदर्भामध्ये पाण्याची समस्या निर्माण होते तिथे जलयुक्त शिवार्थ एक प्रोजेक्ट तुम्ही CSR मधून किंवा कोणत्या निधीतून तुम्हाला करता येतात तुम्ही करा. मी त्याला सुद्धा आगाऊपणा केला. मी म्हटलं मी 1 नाही करणार, मी 6 करेन. आणि प्रत्यक्ष मी करायला गेलो, मी 1 नाही 7 केले आणि CSR मधून केले. रिलायन्स कंपनीने मला मदत केली, मला सेंचुरियन कंपनी चितलांगे सरांनी मदत केली, अनेक बँकांचा CSR मला द्यायला मला मिळाला. अशा माध्यमातून मी 1 नाही 7 प्रकल्प केले आणि 7च्या 7 सक्सेसफुल झाले. म्हणजे माझ्याकडे जबाबदारी आल्यावरती मी प्रामाणिकपणे पक्षाची सेवा करणं, पक्षाकरता काम करणं याला निश्चितपणे मी प्राधान्य दिलं.
पक्षाने दिलेली जबाबदारी तर त्यांनी पूर्ण केलीच, पण त्याही पेक्षा जास्त पुढे जाऊन नागरिकांना कसं जास्तीत जास्त त्यांच्या समस्या सोडवता येतील असाच हा त्यांचा प्रयत्न राहिलेला आहे. सर, तुम्ही भटके विमुक्त आघाडीचे प्रदेश संयोजक आहात, तर आणि केंद्रात आणि राज्यात आपलंच सरकार आहे आपल्या पक्षाचं, तर तुम्ही त्यांच्या काय समस्या आहेत आणि त्या सोडवण्यासाठी काय प्रयत्न केलेले आहेत? आता माझ्याकडे जबाबदारी नाहीये, पण गेले 3 वर्ष माझ्याकडे भटके विमुक्त आघाडीची संयोजक म्हणून जबाबदारी होती. भटक्यांचे प्रश्न इतके गंभीर होते, म्हणजे मी गमतीमध्ये सगळ्यांना म्हणायचो, बरं झालं मी आमदार नाही झालो. मी आमदार झालो असतो तर मी माझ्या कल्याण पश्चिममध्ये फक्त राहिलो असतो. माझे आमदार झाल्यावर माझ्याकडे पक्षाने भटक्यांची जबाबदारी महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामध्ये मी गेलो आणि भटक्यांचे प्रश्न मला जवळनं बघायला मिळाले. खरं मी भटका आहे, मी कैकाडी समाजाचा आहे, पण माझा समाजाच्या समस्या काय, अडचणी काय याच्याशी माझा कधी संबंध आला नाही, कारण मी कधी समाज म्हणून काम नाही केलं. माझा समाज तर माझ्या नेत्यांना पण माहीत नव्हता. कधी समाज संघामध्ये, भाजपमध्ये, विद्यार्थी सगळी जात-पात कधी विचाराचा विषयच नाही. तर माझा समाज कोणता माहीत नव्हतं, पण या समाजाच्या अडचणी काय ही मला जबाबदारी आल्यावरती कळलं आणि फिरलो. मग डोंबारी समाज असेल, धनगर समाज असेल, मोठा समाज आहे धनगर समाज, नंतर बंजारा समाज असेल, वडार समाज असेल, बेल्लार समाज आहे, असे मोठ्या समाजापासून तो छोट्या समाजापर्यंत, वासुदेव समाज असेल, मरईवाले असतील, हे सगळे छोटे छोटे समाज आहेत. माकडवाले आहेत, दारुडी आहेत, एकदम मायक्रो समाज आहेत, पण यांच्या समस्या अत्यंत भयानक आहेत. आजही त्यांच्या रूढी परंपरा त्यांना चालून हे चालतात. त्यांच्यामध्ये जात पंचायत आहे, जात पंचायत म्हणून चालतात, तर ती खरं तर कायद्याने बंदी आणली तरी ती अजून काही ठिकाणी चालू आहे. यांना घर नाही, यांच्याकडे रेशन कार्ड नाही साधं. म्हणजे आज स्वातंत्र्य इतके वर्ष झाले तरी देखील आज भटक्यांमधला एवढा मोठा समाज आहे की त्यांच्याकडे साधं रेशन कार्ड नाही तर त्यांच्याकडे फ्री रेशन नाही मिळत. जे मोदी साहेबांनी फ्री रेशन दिलं लॉकडाऊन पासून, ती फ्री रेशन पण नाही त्यांच्याकडे जन्माची मृत्यूची नोंद नाहीये, त्याच्यामुळे त्यांच्याकडे कास्ट सर्टिफिकेट नाहीये, मुलांना शिक्षण नाही तर त्यांना रोजगार नाही तर त्यांना त्यांची डेव्हलपमेंट नाही, त्यांना घराची योजना नाही, मोदी साहेबांची घरकुल योजना आहे, त्या घरकुल योजना पण ते पात्र ठरू शकत नाही, कारण ते पोटापाण्याकरता या गावावरनं त्या गावावर ही भटकण, म्हणून त्यांना भटके म्हटलं जातं. म्हणून आज त्यांच्याकडे साधं हे डॉक्युमेंट नाही. इतकी गंभीर बाब आतापर्यंत नेत्यांनी फक्त या भटक्या समाजाला मतांकरता वापरलं, पण खऱ्या अर्थाने त्यांच्या समस्या काय त्या कशा सॉल्व्ह केल्या पाहिजेत याच्यावरती मी देखील स्वतः पर्सनली लक्ष केंद्रित केलं आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून आणि भारतीय जनता पार्टी बावनकुळे साहेबांच्या माध्यमातून आणि यामध्ये प्रामुख्याने संघाचे आणि भाजपचे नेते प्रवक्ते विश्वास पाठकजी यांच्या मदतीने मी अनेक जिल्ह्यांमध्ये अनेक तालुक्यांमध्ये फिरलो आणि त्यांचे प्रश्न साधे हे सर्टिफिकेट देणं, त्यांच्या ऍडमिशन करणं, त्यांच्या मुलांना शिक्षण देणं. नंतर काय होतं की धनगर समाज त्यांच्या बकऱ्यांना घेऊन या गावात त्या गावात फिरतो, त्यांच्या मुलांना पण घेऊन फिरतो, मग त्यांची शाळा नाही, मग ती पालावरच्या शाळेमध्ये त्यांना कुठेतरी ऍडमिशन त्यांना मिळवून देणं, हॉस्टेलवरती त्यांचे ऍडमिशन करणं, त्यांच्या कास्ट सर्टिफिकेटचे विषय मिळवणं, त्यांच्या घरकुल योजनेचा विषय मिळवणं. मी एवढं सगळं कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी राहुल रेखार म्हणून अत्यंत चांगले कलेक्टर आहेत, मी त्यांनी स्वतः जातीने लक्ष घातलं आणि कोल्हापूर तालुक्यामध्ये जेवढे भटके समाज होते त्यांचा सर्वे केला आणि सगळ्यांना त्याकरता घरकुल योजनेकरता एक आराखडा तयार केला आणि त्या सगळ्या जणांना घरकुल योजनेकरता आज देवेंद्रजींच्या माध्यमातून किंवा या शिंदे साहेबांच्या माध्यमातून आज निधीची तरतूद झालेली, आज सगळ्यांच्या घराचे प्रश्न मिटणार आहेत. अशा अनेक प्रश्न भटक्यांचे मी तर संघटना पण बांधली प्रत्येक जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये, म्हणजे आधी कधी मंडलापर्यंत भटकी शाखा नव्हती, पण मी जिल्ह्याच्या सर्व कमिट्या केल्या, प्रत्येक मंडलाच्या कमिट्या केल्या, मी बूथपर्यंत जाण्याचं नियोजन केलं आणि मी स्वतःच देखील पायाला भिंग लावून खूप फिरल्यामुळे भटके लोक माझ्याशी जोडले पण केले आणि त्यांच्या प्रश्नांना उत्तर देण्याचा एक प्रामाणिकपणे प्रयत्न करण्याची संधी देखील मला या निमित्ताने मिळाली. त्यांनी ज्या समाजाचे प्रश्न आहेत ते त्यांच्यामध्ये जाऊन सोडवले, हे त्यांचं एक खास वैशिष्ट्य आहे. आपण या ठिकाणी पाहिलं असेल, त्यांनी जे काही सांगितलं त्यातून आपल्याला हा अनुभव आलेला आहे. तर विश्वकर्मा योजनेचं देखील तुमच्याकडे विभाग प्रमुख म्हणून पद दिलेलं आहे, तर काय आहे ही योजना आणि किती लोकांना त्याचा लाभ झालेला आहे? आता ही सुरुवात या योजनेची झालेली आहे. आता कोकणापर्यंत प्रत्येक विधानसभेमध्ये किमान 1000 तरी यामध्ये लाभ द्यायचा आहे. त्याच्यामध्ये 12 बलुतेदार, 18 पगड जाती या समाजाचे जे पारंपरिक व्यवसाय
आता तो जो व्यवसाय करणारे इतर लोक पण आहेत, त्या सगळ्या लोकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यांना प्रशिक्षण दिलं जाणार आहे. त्या प्रशिक्षणाचे पर डे त्यांना 500 रुपये असे 2,500 मिळतील. नंतर त्यांना त्याचा व्यवसाय करण्याकरता काही सामान घेण्याकरता 15,000 ते 25,000 त्यांना पैसे मिळणार आहेत. पैसे नाही मिळणार, त्यांना सामान मिळणार आहे. आणि ते एकदा झालं प्रशिक्षणानंतर त्यांना सामान मिळालं की त्यांना 1 लाख रुपयाचं कर्ज मिळणार आहे. आणि कर्जाचं व्याज दर किती? वर्षाला 5%, म्हणजे निग्लिजेबल व्याज आहे. मी साधा आमचा कुंभारवाड्यातला कुंभार समाजाचा माणूस आहे. त्याला मूर्त्या बनवण्याकरता, मडकी बनवण्याकरता छोट्याशा भांडवलाची गरज असते. हे 50,000 1 लाखाचं कर्ज जर का त्याला बँकेतनं पतपेढीतनं मिळतं, पण त्याचं देखील व्याज दर 12-13% असतं. हे तर 5% मिळणार आहे. पण जे नियमात बसत नाही, त्यांची बॅलन्स शीट भरून नसते, त्यांचं बँकेत अकाउंट पण नसतं, तर त्यांना तर ते 5% महिन्याने घेतात घ्यायचे पैसे. आज अशा अनेक लोकांना हे 1 लाख 5% व्याजदराने पैसे मिळणार आहेत, जेणेकरून ते सक्षम व्हावेत. आता सलूनवाले आहेत, लॉन्ड्रीवाले आहेत, माळी समाज हार बनवणारे आहेत, असे चर्मकार आहेत, चपल्याचा छोटासा व्यवसाय त्यांचा असतो. असे छोटे छोटे व्यवसाय करणाऱ्या लोकांना स्ट्रॉंग बनवणं, मोठं करणं, त्यांना प्रवाहामध्ये आणणं. आज काय होतं की यांना हा रोजगार पण त्यांचा लोप पावत चाललेला आहे. त्यांना मदत होत नाही, त्यांना आर्थिक सहाय्य मिळत नाही. हा एक मोठा विचार करून या समाजाचा विचार केलेला आहे. आणि मोठ्या प्रमाणावरती या लोकांमध्ये अवेअरनेस क्रिएट करून जास्तीत जास्त लोकांना लाभ देण्याकरता आम्ही पूर्ण प्रत्येक जिल्ह्यामध्ये, विधानसभेमध्ये याची टीम तयार केलेली आहे. आणि ॲव्हरेज किमान 1,000, आता 1,000चा लिमिट ओलांडलेलं आहे. आता आम्ही ऑफलाईन फॉर्म भरून घेतलेले आहेत. ऑनलाईनला थोडीशी जरा टेक्निकल इश्यूज येत आहेत, थोडासा विलंब होतोय, पण म्हणून आम्ही केलं ऑफलाईन फॉर्म सगळ्यांचे भरून ठेवलेले आहेत. ॲव्हरेज 1,000चं लिमिट तर क्रॉस केलेलंच आहे. त्यामुळे खूप चांगला फायदा भविष्यामध्ये यांना आपल्या स्वतःचा व्यवसाय चांगला करण्याकरता, मोठा करण्याकरता या योजनेचा लाभ होणार आहे. आपण पाहिलंच, समाजातल्या प्रत्येक घटकाला त्याच्या स्वतःच्या पायावर उभं करून समाजाच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न हे आपलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सरकार करत आहे. सर, आता आपला खूप महत्वाचा प्रश्न आहे, भाजप म्हणजे आता निवडणुका सध्या येऊ घातलेल्या आहेत, तर त्यासाठी भाजपने कशा प्रकारे तयारी सुरू केलेली आहे? आणि तुम्ही कल्याण पश्चिमचे सुद्धा विधानसभा प्रमुख म्हणून तुमच्याकडे एक जबाबदारी दिलेली आहे, पण सध्या असं वाटतं की लोकसभेच्या इलेक्शन लवकर लागतील, तर कसं एकूणच सगळ्या इलेक्शनच्या बाबतीत कशी तयारी सुरू केली? आता प्रामुख्याने 2024 ज्या लोकसभेच्या निवडणुका आहेत, या निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टिकोनातनं पूर्ण राज्यामध्ये लोकसभेचे प्रमुख, विधानसभेचे प्रमुख अशी रचना तयार केली. आणि त्याच्या माध्यमातून 51% लढाई, म्हणजे प्रत्येक बूथवरती 51% मतदान मिळालं पाहिजे, अशा प्रकारची रणनीती प्रदेशाचे अध्यक्ष ऊर्जावान आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांनी त्याचं नियोजन केलेलं आहे. आणि त्या माध्यमातून प्रत्येक बूथपर्यंत संघटना कशी स्ट्रॉंग करता येईल. मग त्यांनी शक्ती केंद्राच्या बरोबरीने युवा वॉरियर्स किंवा सुपर वॉरियर्स, म्हणजे आधी आमच्या शक्ती केंद्र प्रमुखांकडे 3-3 वॉर्ड असायचे किंवा बूथ असायचे जास्त. आता तेही आणखीन कमी केलेले. एक सुपर वॉरियरकडे किमान 2 ते 3 बूथ, म्हणजे जो एक त्या वॉर्डातला कार्यकर्ता आहे की जो त्या कॉर्पोरेशनची इलेक्शन लढू शकतो किंवा त्याला त्या वॉर्डाचं नॉलेज आहे, अशा प्रकारचे सक्षम कार्यकर्त्यांना सुपर वॉरियर्स म्हणून आम्हाला देवेंद्रजींनी आणि बावनकुळे साहेबांनी आवाहन केलेलं आहे. आणि त्या सुपर वॉरियर्सच्या मार्फत त्यांच्याबरोबर बूथ आणि बूथला खाली जाऊन परत 50 प्रमुख, अशा प्रकारचं मायक्रो प्लॅनिंग करून दिलेलं आहे. आणि त्याचा सातत्याने आढावा घेतला जातोय, त्याचा पाठपुरावा केला जातोय. आणि ती योजना फक्त कागदावर नाही, तर प्रत्यक्ष जमिनीवरती उतरावी. प्रत्येक बूथवरती पक्षाने दिलेले काही ठराविक कार्यक्रम आहेत, ते कसे होतील. मग 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती, शिवजयंती फेब्रुवारीमधली, नंतर मग मन की बात नरेंद्रभाई मोदींचा जो कार्यक्रम असतो महिन्यातल्या शेवटच्या रविवारी, तो मन की बात, असे जे विविध कार्यक्रम आहेत ते प्रत्येक बूथवरती कसे होतील आणि त्या बूथच्या माध्यमातून लाभार्थी पण कसे वाढतील. आज सरकारतर्फे अनेक योजनांचा लाभ दिला जातो. म्हणजे साधा फ्री रेशन जे मिळतं रेशन कार्डवरती, इथपासून घरकुल योजना आहे, पाण्याची योजना आहे,
ही आता सांगितलेली विश्वकर्मा योजना आहे, जनधन अकाउंट ओपन करणं आहे. जनधन अकाउंट ज्यांचे ओपन झाले त्यांना थेट अकाउंटवरती त्यांना त्यांच्या योजनेचा लाभ डायरेक्ट अकाउंटवरती मिळतो. अशा प्रकारे ज्या विविध योजना आहेत त्या योजना बूथच्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचल्या पाहिजेत, अशा प्रकारचा पक्षाचा आग्रह आहे. आणि ते काम सातत्याने चालून प्रत्येक बूथवरती प्रत्येक बूथच्या शेवटच्या माणसापर्यंत जाऊन ही 51% लढाई आपल्याला जिंकायची, अशा प्रकारची एक नीती, युद्धनीती तयार केलेली आहे. आणि ती आम्ही सगळेजण सगळ्या एकजुटीने, त्याचबरोबर आमच्याबरोबर मित्रपक्ष पण आहेत, शिवसेना आहे, RP आहे, इतर देखील पक्ष आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत. हे सगळ्यांना घेऊन प्रत्येक बूथवरती काम करावं, अशा प्रकारचं आमचं आता योजना चालू आहे. निवडणुकीच्या दृष्टीने जसं इतर पक्षाप्रमाणे भाजपने देखील कंबर कसलेली आणि यामध्ये सर्वात जास्त महत्वाचं आहे की मतदान सर्वाधिक होणं, तर त्या दृष्टीने एक युद्धनीती त्यांनी आखलेली आहे. असं कार्यकर्ता ते आमदार असा प्रवास झालेले नरेंद्र पवार यांच्या पुढील वाटचालीला दैनिक मुंबई तरुण भारतच्या MHA MTV पोर्टलकडून हार्दिक शुभेच्छा.